नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. कारगिलमध्ये चाललेलं भारत पाकिस्तान युद्ध अनेकांना आठवत असेल. 1999 मध्ये चाललेलं हे युद्ध म्हणजे आज म्हणजे 26 जुलैला संपलं होतं आणि त्यात भारतानं बाजी मारली होती. म्हणून आजचा दिवस 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आता त्या युद्धाबद्दल आणि विजयाबद्दल किती वेगवेगळी मतं आहेत हे आपल्याला सगळी माहिती आहेत, पण ते सोडा. एकीकडे असा विजय दिवस सरकारी पातळीवर साजरा होतो आहे. आणखी बघा की 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार होतं आणि आतासुद्धा तेच सरकार आहे. त्यामुळे या विजय दिवसाला आणखी वलय मिळणं खरं म्हणजे अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी काश्मीर मात्र धुमस्त आहे. कारगिल युद्धाचा विजय दिवस साजरा होतोय आणि त्याचवेळी घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. तर एकाला जिवंत पकडलेलं आहे. आज कारगिल विजय दिन साजरा होतोय आणि काश्मीर संदर्भातली लढाई मात्र एका अर्थानं आपण रोज हरतो आहोत असं पण बोललं जात आहे. 3 आठवडे झाले काश्मीर खोऱ्यातली अस्वस्थता कायम आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा खरं म्हणजे अवघ्या 22 वर्षांचा म्होरक्या बुरहान वानी मारला गेला 8 जुलैला आणि त्यानंतर तिथं वणवा भडकला. रोज नवा हिंसाचार, रोज नव्या बातम्या. एक बघा, मुळात काश्मीरच्या मुद्द्याला इतिहास आहे, भूगोल आहे. जम्मू आणि काश्मीरचं भारतात विलिनीकरण झालं ते 1947 मध्ये. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्तेचं असं वाटप होणं हे तसं अपवादात्मक असलं तरी हे काही एकमेव उदाहरण नाही आहे. घटनेच्या 317व्या कलमानुसार काश्मीरला विशेष अधिकार मिळाले असले तरीसुद्धा स्वायत्तता मिळत नाही अशी काश्मीरी माणसांची तक्रार आहे. काश्मीरची जनता आझादी मागते तेव्हा त्यांची ही तक्रार नक्की काय आहे हे आपण अनेकदा लक्षात घेत नाही. आणि हेच ते लोक आहेत की ज्यांनी भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. अगदी आजसुद्धा तिथल्या फुटीरतावाद्यांनासुद्धा पाकिस्तानमध्ये जाण्याची भाषा करता येत नाही. तशी केली तर त्या आवाहनाला प्रतिसाद मिळू शकत नाही. पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांचं सोडा, पण इथल्या सर्वसामान्य माणसाच्या आकांक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथं काही चुकतं आहे का? जम्मू काश्मीरमधल्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि राजकीय आकांक्षा यांना लोकशाही प्रक्रियेतून प्रतिसाद द्यायचा आणि हिंसक मार्गांनी जे फुटीरतेच्या कारवाया करतायत त्यांना वेगळं पाडून त्यांचा कठोरपणे बिमोड करायचा, ही खरं म्हणजे भूमिका काश्मीरच्या अनुषंगानं आजवर केंद्रातल्या सगळ्या सरकारांची होती. मग सत्ता कोणाची का असेना, पण आता काही चुकतं आहे का? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. काश्मीरमध्ये नक्की काही चुकतं आहे का? आणि जर चुकत असेल तर काय चुकतं आहे? आगामी काळातली दिशा कुठली असणार आहे? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. जतीन देसाई यावेत माझ्या कार्यक्रमामध्ये अशी माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती. जतीन देसाई आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत असणार आहेत. अतुल लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेहमी नागपूरमधून असतात, पण आता बेलापूर स्टुडिओमधून ते माझ्यासोबत आहेत. केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते ते आपल्यासोबत असणार आहेत मुंबईतून. हेमंत महाजन हे निवृत्त ब्रिगेडियर आहेत, ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. आणि काश्मीरमधला एक तरुण जावेद वणी हा आपल्यासोबत असणार आहे. तो स्वतः काश्मीरमधला तरुण असल्यामुळे काश्मीरमध्ये एकूण तरुण कसा विचार करतात या अंगानं जावेदची मांडणी आणि भूमिका आज कदाचित जास्त महत्त्वाची ठरू शकते. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. काश्मीरमध्ये नक्की चुकतं आहे काय? आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी पहिल्यांदा जाणार आहे केशव उपाध्येंकडं. केशव उपाध्ये आत्ता जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, एकूण काश्मीर हाताळण्याच्या अनुषंगानं ज्या प्रकारे सरकार पावलं उचलतं आहे, मी सुरुवातीला स्पष्ट करतो की जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे प्रवक्ते चर्चेमध्ये असले तरी मला राजकीय आरोप प्रत्यारोपाची चर्चा आज अपेक्षित नाही आहे. काश्मीर हा त्या पलीकडचा मुद्दा आहे. त्यामुळे कुठलीही टीका करण्यापेक्षा सुद्धा एकूण काश्मीरच्या अनुषंगानं काय केलं पाहिजे, चुकत असेल तर ते मान्य करून आणखी काय दुरुस्ती करता येईल या अनुषंगानं आपण विचार करणार आहोत. केशव उपाध्ये जे आत्ता चाललेलं आहे काश्मीरमध्ये, कारण आज व्यंकय्या नायडूंचा टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्रॉक्सी वॉर आहे आणि पाकिस्तान जाणीवपूर्वक अशा प्रकारचं छुप युद्ध काश्मीरच्या निमित्तानं छेडतं आहे. अशावेळी आपण एकसंधपणे पुढं आलं पाहिजे आणि त्याचा बिमोड केला पाहिजे असं व्यंकय्या नायडूंनी अधिकृतपणे म्हटलं. एम जे अकबरांनी सुद्धा या प्रकारची भूमिका लोकसभेमध्ये मांडलेली आहे. केशव उपाध्ये, तुम्ही कसं बघताय? तुम्ही सांगा, मग आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. 100% सगळ्यात सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की सुरुवातीला तुम्ही स्पष्ट केलं की राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे ही चर्चा व्हावी आणि माझी आज तीच इच्छा आहे
तीच विनंती आहे, काश्मीरसारख्या विषयामध्ये आपण राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन काही चर्चा करूया. शेवटी राजकारण करायला आपल्याला भरपूर बाकीचे विषय आहेत, पण काश्मीरच्या विषयामध्ये आपण एक गंभीर चर्चा नक्की या निमित्ताने करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे, जगातलं असं एकमेव उदाहरण असेल, कदाचित माझ्या मताशी ब्रिगेडियर बसलेत हेमंतजी ते दुजोरा देतील, की 70 वर्षापेक्षा अधिक काळ हा एका अर्थाने आपण लढाई लढतो आहोत. एक प्रकारे युद्ध अशा प्रकारचं सुरू आहे, अप्रत्यक्षित अघोषित, ज्याला संघर्ष म्हणता येईल अशा प्रकारचं सुरू आहे. जे राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या 6 आठवडे, म्हणजे पाकिस्तानचे सांगायचं तर आपण दोन्ही राष्ट्र भारत पाकिस्तान झाली, 2 देश झाले, आणि त्यानंतर 6 खरं म्हणजे त्या देशात इतके प्रश्न असताना सुद्धा त्या राष्ट्राने सुरुवात काय केली, 6 आठवड्यामध्येच म्हणजे ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमाराला त्यांनी पहिलं युद्ध करण्याचा प्रयत्न केला. 6 आठवड्याचा पिरियडमध्ये त्यांनी तो प्रयत्न केला. यावरून त्या देशाची मानसिकता लक्षात येते. गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचंच गोष्टी पाकिस्तानकडून सुरू आहेत. 4 युद्ध आतापर्यंत झाली, 4मध्ये आपण त्यांच्यावरती मात केली. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. पण शेवटी असं आहे की मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात की अख्खं काश्मीर धुमसतंय का, मी या मताशी थोडंसं सहमत नाही होणार. म्हणजे त्यातली इथं बसल्यांचं वेगळी मतं असू शकतात. मुळामध्ये जम्मू काश्मीरमधली लोकसंख्या त्या काश्मीर खोऱ्यात राहते. 8% आसपास काही लोकसंख्या असेल, अधिक माहिती करेक्ट करता येईल. त्यातली जेमतेम 2% लोकसंख्या ही अशा प्रकारच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद किंवा भारत विरोधी भावना जिथे भडकवल्या जातात अशा प्रकारच्या संघर्षामध्ये आहे, अशा प्रकारच्या घोषणांमध्ये आहे, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या जे आंदोलन चालू त्या भारत विरोधी आंदोलनामध्ये सहभागी आहे. त्यामुळे अख्खं काश्मीर धुमसतंय का, या मताशी मी सहमत नाही. आपणही तशा पद्धतीने करण्याची गरज नाही. असं करू नये अशी माझी विनंती आहे. मुळात असं आहे की चर्चा काश्मीरी तरुणांबाबत, काश्मीरी तिथल्या तरुणांचा विचार झाला पाहिजे का, काश्मीरी जनतेचा विचार झाला पाहिजे का, तर 100%. एक तर नक्की मान्य केलं पाहिजे की प्रत्येक सरकार, ते सरकार कुठले असो, त्यांनी त्या परीने प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेत. मागचं सरकार असो, पुढचं सरकार असो. बरं, केशव उपाध्याय, तुमची भूमिका पोहोचली. सुरुवातीला एवढे मुद्दे पुरेसे आहेत. सुरुवातीला केशव उपाध्याय एवढे मुद्दे पुरेसे आहेत. आपण त्यानंतर पुन्हा आणखी पुढे जाऊ. जतीन देसाई, मला सांगा, म्हणजे केशव उपाध्यायांनी जी मांडणी केलेली आहे ती महत्त्वाची आहे आणि काश्मीरसारख्या प्रश्नाचं राजकारण होऊ नये ही त्यांची अपेक्षा अगदी रास्त आहे. पण योगायोगानं बघा की आत्ता असा पक्ष सत्तेवर आहे की ज्यानं सातत्यानं काश्मीर या विषयाचं फार प्रखरपणे राजकारण केलं. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते पण नाकारून चालणार नाही. पण तरीसुद्धा आपल्याला मात्र राजकारणाच्या पलीकडे चर्चा करायची आहे. जतीन देसाई, तुम्ही या विषयातले अभ्यासक आहात, काश्मीरमध्ये अनेकदा जाता, काय बघताय, काय तुमची भूमिका आहे? नाही, मला असं वाटतं की या ठिकाणी की आपण ज्या स्वरूपानं म्हटलं की राजकीय आरोप वगैरे काही करता कामा नये आणि एकूण नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यातनं कशा स्वरूपानं आपलं पुढे जाता येईल त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून मी राजकीय आरोप वगैरे काय करणार नाही. पण मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे बुरहान वानीचा 8 जुलैला तो मारला गेला, एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, 3 आठवडे झाले तरी देखील काश्मीर म्हणजे काश्मीर खोरं प्रचंड असंतोष आहे लोकांमध्ये. त्या ठिकाणी लोकांमध्ये संताप आहे, उद्वेग आहे, ही आपल्याला दिसते. आणि मी या ठिकाणी टक्केवारीत जाणार नाही. 8% किंवा 2% त्यातले लोकांचा याला पाठिंबा आहे. माझ्या दृष्टीनं तिकडे 100 लोकांमध्ये जरी असंतोष असेल, नाराजगी असेल, तरी ती चिंतेची बाब आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून टक्के जे आहेत तर टक्क्यावर आपण जाता कामा नये. टक्के महत्त्वाचे नाही, तिकडचे लोक महत्त्वाचे आहे माझ्या दृष्टीनं. मला असं वाटतं की काही गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुरहान वानी एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर किंवा अशा स्वरूपाची एखादी जेव्हा कधी घटना घडते त्यानंतर ते 24 तास सगळ्यात महत्त्वाचे असतात, क्रिटिकल असतात. आणि या 24 तास सरकारने वाया घालवले असं माझा स्पष्ट आरोप आहे. आपण लक्षात घ्या की 4 दिवसानंतर मेहबूबा मुफ्तीने जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाच्या आईवडिलांना अपील करे की आपण आपल्या तरुण मुलांना सांभाळा, घराच्या बाहेर जाऊ देऊ नका वगैरे अशा प्रमाणात. त्यात आपण 3 दिवस वाया घालवले. नंतर लक्षात घ्या की नरेंद्र मोदीजी तेव्हा आफ्रिका खंडाच्या दौऱ्यावर होते आणि म्हणून की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या ज्या काही काश्मीर असेल किंवा इतर ज्या काही फॉरेन पॉलिसी आहे किंवा या सगळ्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत ती PMOच्या मार्फत चालतात. आणि म्हणून केंद्र सरकारकडनं ज्या स्वरूपानं तत्काळ पहिल्या 24 तासात जी काही वाटचाल ॲक्शन घ्यायला पाहिजे होते त्या स्वरूपानं झालेली आपल्याला दिसत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ती परिस्थिती अधिक चिघळत गेली. मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजी आल्यानंतर हाय पॉवर मिटिंग झाली, पण त्या हाय पॉवर कमिटीच्या मिटिंगमध्ये की जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री त्या बैठकीत नव्हते. मला असं वाटतं की
काश्मीरी लोकांना कुठेतरी विश्वासात घेण्याची जी काही प्रोसेस जी काय आहे ती प्रोसेस या काश्मीरी याच्या- लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि मला त्या असं वाटतं की अनुषंगानं दिसत नाही. त्या अनुषंगानं चूक झालेली आहे किंवा थोडासा वेळ झाला, उशीर झाला असं म्हणणं आहे. केशव उपाध्यायांना काहीतरी उत्तर द्यायचं आहे, ते उत्तर देतीलच. पण जावेद वणी आत्ता आपल्यासोबत आहे. मी मगाशी जे म्हटलं की जावेद वणी हा मुळात काश्मीरी तरुण आहे, त्यामुळे काश्मीरमधल्या तरुणांची एकूण मानसिकता काय आहे, जावेद पुण्यामध्ये आपल्यासोबत आहे. जावेद, एक बताइए कि जो भी कुछ कश्मीर में चल रहा है, एक तो बुरहान वनी जो है उसको जो फॉलोइंग है, फ्यूनरल में जो भीड़ हुई थी, बेसिकली ऐसा कहा जाता है कि बुरहान वनी ये रोल मॉडल है वहाँ के बहुत यंगस्टर्स के लिए. ये सब जो डिस्कशन चल रहा है, जावेद वनी कैसे देखते हैं आप, क्या क्या चल रहा है वहाँ? जी थैंक यू। आजकल की जो मोबाइल जनरेशन है, इंटरनेट जनरेशन, बुरहान वानी 20,000 आतंकवादियों में से एक पहला आतंकवादी था जिसने अपना वीडियो खुद निकाला आतंकवादी बनते हुए और उसको यूट्यूब पे अपलोड किया, फेसबुक पे अपलोड किया, जिसकी वजह से वो पूरे कश्मीर में क्या पूरे दुनिया में वायरल हो गया। सब लोगों ने देखा। हमने सिर्फ इतना देखा है कि उनके अंतिम संस्कार पे, उनके जनाजे पे 40,000 लोग थे, इतना हमने गिना है। लेकिन हमने कभी ये नहीं गिना कि 40,000 में से इंडियन कितने हैं, पाकिस्तान के साथ कितना जाना चाहते हैं और कश्मीरी कितने हैं। ये देखना ज़रूरी है। आज उन 40,000 लोगों में से सिर्फ 10,000 कम से कम लोग पत्थर मारते हैं, बराबर 40,000 नहीं। कश्मीर को ठीक से देखने की ज़रूरत है। देखने इन द सेंस आप, मैं बोलना चाहता हूँ कि मीडिया और जो भी कश्मीर में जो भी दिखाते हैं ना, वो सिर्फ पॉजिटिव दिखाना चाहिए। आज किसी को पूछते हैं भाई कश्मीर के बारे में क्या जानते हो, वो बोलता है अगर उसने टीवी देखा होगा कश्मीर में आतंकवाद ज़्यादा है। और किसी को बोलेंगे भाई आपने क्या देखा है, वो बोलता है कश्मीर बहुत खूबसूरत है, मैंने इस पे देखा है गूगल पे। चलो ठीक है, लेकिन कश्मीर में जो असलियत है ना वो किसी ने नहीं देखी, वहाँ के इंसानियत नहीं देखी। यहाँ के करोड़ों लोग वहाँ पे जाते हैं, आज तक किसी टूरिस्ट को वहाँ पे प्रॉब्लम नहीं हुई, करोड़ों लोगों को प्रॉब्लम नहीं हुई। वो 40,000 लोग कभी उन करोड़ों लोगों के लिए नहीं आए उनको पत्थर मारने के लिए। वहाँ की जो प्रॉब्लम है वो सिर्फ आर्मी के साथ है, लोगों को, हिंदुस्तान के लोगों के साथ नहीं है, अपने देश के लोगों के साथ नहीं है। और दूसरी बात, वहाँ पे मैं एक एग्जांपल देना चाहूँगा। एक पिताजी है जिसको कश्मीर चाहिए और दूसरा पिताजी है जिसको हिंदुस्तान चाहिए। सिंपल है। जब ये पिताजी दोनों पिताजी दो बच्चों को बाहर निकल आते हैं, रास्ते पे चलते, एक का बच्चा अपने पिताजी को पूछता है पापा ये आदमी कौन है, जिसको आज़ादी चाहिए होती वो बोलता है यार इंडियन आर्मी हमको परेशान करके रखा। लेकिन जो सच्चा हिंदुस्तानी होता है वो उसको बोलता है बेटा ये अपने देश की आर्मी है, हमारे सैनिक है, हमारी रक्षा करते हैं। लेकिन जितने आर्मी कैंप उधर रखे हैं ना, हमको पता चला कश्मीर के लोगों को आर्मी से प्रॉब्लम है, हिंदुस्तान के लोगों से प्रॉब्लम नहीं है। हमको जितने आर्मी कैंप है ना उससे कम अगर मिलिट्री स्कूल बने होते आर्मी कैंप के साथ साथ, शायद से उन बच्चों के दिमाग में ये डिफरेंस नहीं होती। आर्मी मिलिट्री क्यों है, ऐसा क्यों है, हिंदुस्तान क्या है वो कश्मीर क्या है। जितनी मिलिट्री है, लोगों को ऐसा एक रास्ता निकलना चाहिए, लोगों और आर्मी के बीच में कम्युनिकेशन क्लियर होना चाहिए। नहीं, ये हमारे बॉर्डर के लिए नहीं, ये सिर्फ आतंकवादियों के लिए आर्मी यहाँ नहीं रखी है हमने कश्मीर के लोगों के लिए भी रखी है, जो हर प्रकार की मदद करेंगे वहाँ पे। जावेद हा अतिशय और महत्त्वाचा दुसरी मुद्दा. बात हेमंत महाजन आपल्यासोबत आहेत, निवृत्त ब्रिगेडियर आहेत. हेमंत महाजन, हाच मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे लष्कराच्या अनुषंगाने. म्हणजे कन्हैया कुमारनं जेव्हा लष्कराच्या अनुषंगाने विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली तेव्हा लगेच आपल्याकडच्या सगळ्या देशभक्तांनी कमालीची टीका केली. पण लष्कराचा विशेष अधिकार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे जे काही काश्मीरचं भलंबुरं करणार आहे ते लष्कर आणि सुरक्षा दलं करणार आहेत, अशा प्रकारचा पण एक समज आहे. तो समज सगळ्या सरकारांचा होता, या सरकारचा आहे असं नाही. त्याच्यामुळे हे जे चाललं, हेमंत महाजन, तुम्ही स्वतः निवृत्त ब्रिगेडियर आहात, लष्कर आणि या संदर्भामध्ये आत्ता जावेद म्हणतोय की लष्कर आणि काश्मीरी जनता यांच्यातला संवाद ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे असं काश्मीरमधला पण तरुण म्हणतो आहे. हेमंत महाजन, काय म्हणणं आहे तुमचं? पहिले तर तुम्हाला एकदा मी करेक्ट करू इच्छितो की काश्मीरमधले तरुण असं म्हणत नाही आहे, काश्मीर खोऱ्यामधले काही तरुण म्हणतायत. आपण वाणीचं स्टेटमेंट नीट ऐकलं नाही. दुसरं, मला एक आपला प्रश्नच पहिले चुकीचा वाटला
की तुम्ही आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट मध्ये काहीतरी घोसाळायला पाहिजे म्हणून मध्ये पुन्हा घोसाळला तुम्ही. कारण मला असं वाटतं की याचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध काय आहे हो. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट हा तिथला इश्यूच नाही आहे. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे जो सध्याचा जो हिंसाचार सुरू झाला आहे, जो बुरहान वाणीच्या मारल्यानंतर सुरू झालेला आहे, त्यामध्ये फक्त मी रिपीट करतो CRPF आणि काश्मीर पोलीसचा संबंध आहे. कृपया त्याच्यामध्ये आर्मीला आणू नका. आर्मी त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. अर्थात दुर्दैव आहे की CRPF विषयी बोलायला इथे कोणीच नाही आहे, ना कोणी काश्मीर पोलीसविषयी बोलायला आहे. तर ते दुर्दैवाचं त्यांच्याविषयी थोडं मी बोलायचा प्रयत्न करीत. यामध्ये उगीचच्या उगीच तुम्ही आर्मीला आणू नका. जोपर्यंत प्रश्न वाणीचा होता की आर्मीविषयी काश्मीर खोऱ्यामधल्या काही तरुणांच्या मनामध्ये म्हणजे भावना विरुद्ध आहे आणि त्यांना ते करेक्ट काय करताय हे माहिती नाही. हे त्यांचं म्हणणं मी तथ्य समजू शकतो. कारण ते सगळे चुकीची माहिती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन, याचे बळी पडलेले आहेत, ज्याचे बळी आज आपण पण पडत होता. कारण आपण आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट आत्ता कशाला मध्ये आणलं मला अजून कळालेलं नाहीये. याचा आजच्या हेमंत महाजन मध्ये आणायचं नाही म्हणजे काय? हेमंत महाजन पूर्ण संबंध आहे. संबंध नाही म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तुम्ही सांगताय घुसडायचं. तो जावेद वणीची भूमिका मांडतो आहे. एक लक्षात घ्या, आता या क्षणी CRPFचा पेलट गनचा मुद्दा आहे, हा मुद्दा सोडून द्या. प्रश्न असा आहे, काश्मीरमध्ये मुळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मध्ये जी नाराजी आहे किंवा जे काही चाललंय त्याच्यामध्ये लष्कराच्या विशेष अधिकारांचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. तो घुसडण्याचा काहीही संबंध नाही. जतीन देसाई काय म्हणते तुमचं? एक सेकंद हेमंत महाजन, तुम्ही ऐका. काही चुकीची माहिती नाही हेमंत महाजन, काही चुकीची माहिती नाहीये. काश्मीर नाही, काश्मीर खोरा आहे, माहिती तुमची चुकीची आहे. माहिती नाहीये. जतीन देसाई चुकीची माहिती आहे. एक सेकंद हेमंत महाजन, जतीन देसाई साहेब एक सेकंद जतीन देसाईंना बोलू द्या. मला असं वाटतं की या ठिकाणी आवटेजींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट, तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण लक्षात घ्या, 2 दिवसापूर्वी महबूबा मुफ्तीने देखील त्या संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे. राजनाथ सिंगचा 2 दिवसाचा जो काही श्रीनगरचा दौरा झाला, त्या दौऱ्यात देखील त्यांनी अशा स्वरूपानं म्हटलेलं की या संदर्भात राज्य सरकार आपलं काय मत आहे राज्य सरकारने मांडावं आणि मग सरकार केंद्र विचार करते. आणि एक लक्षात घ्या की ओमर अब्दुल्ला असताना देखील, ओमर अब्दुल्ला ज्या चीफ मिनिस्टर होते तेव्हा देखील जम्मू काश्मीरच्या सरकारने अनेकदा आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट रद्द करावं, तिकडनं काढला जावा. किमान ओमरची भूमिका अशा स्वरूपाची होती की काही जिल्ह्यात की ज्या ठिकाणी शांतता निर्माण झाली आहे त्या ठिकाणी किमान काढावं अशा स्वरूपानं जम्मू काश्मीर सरकारची सुरुवातीपासून भूमिका राहिली, ओमर अब्दुल्लाची राहिली, महबूबा मुफ्तीचीच राहिली. मला असं वाटतं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी मुळात जो काही प्रश्न होतो की राज्य सरकारचे अधिकार आणि केंद्र सरकारचे अधिकार, की कुठेतरी जम्मू काश्मीरच्या लोकांना म्हणजे प्रामुख्यानं काश्मीर खोऱ्यातल्या लोकांना स्पेसिफाय करायचं झालं तर त्यांना असं वाटतं की जे काही सरकार आहे किंवा लष्कराच्या संदर्भातले जे काही निर्णय आहे ते सगळे निर्णय ते दिल्लीत होतात, श्रीनगर किंवा जम्मूमध्ये होत नाही. हा त्यातला मुद्दा आहे. मला जावेद आपके साथ है. जावेद मुझे बताइए कि ये जो भी कुछ कश्मीर में चल रहा है, जो अनरेस्ट है, उसमें आर्मी के बारे में लोग क्या सोचते हैं और वो मुद्दा कितना वैलिड है, क्या सोचते हैं आप जावेद? जी पहली बात यह है कि सिर्फ आर्मी ही सफ़र नहीं करती या आर्मी को ही पत्थर नहीं मारे. वहाँ पे पिछले बार 3 पुलिस वाले मारे गए, वो भी कश्मीरी थे. वहाँ पे मतलब कश्मीर के बारे में हम जैसे सोचते हैं ना वैसा नहीं है. बुरहान के अंतिम संस्कार के लिए 40,000 लोग कितने सालों के बाद एक साथ आए. लेकिन जब इंडियन आर्मी भर्ती होती वहाँ पे हज़ारों स्टूडेंट लाइन में रहते हैं. हमें इंडियन आर्मी में भर्ती होना है. क्यों? हम इंडिया के साथ है, हमारा देश इंडिया है, इसलिए लाइन में रहते हैं. उनको आतंकवाद बनना नहीं होता है. जनाजे पे आना और भर्ती के लिए होना, आप समझ सकते हो कि कितनी डिफरेंस है ये. और 40,000 लोगों को आज़ादी नहीं चाहिए, ये मैं गारंटी के साथ बोलता हूँ. जम्मू कश्मीर की पॉपुलेशन 12 करोड़ से ज़्यादा है. उसमें अगर हम 3 करोड़ की पॉपुलेशन कश्मीर की समझेंगे, 3 करोड़ लोगों को वहाँ पे आज़ादी नहीं चाहिए. कुछ गिने चुने लोग हैं जिन्होंने हमारी शांति को वहाँ पे बर्बाद करके रखा है. प्लस दूसरी बात मैं बोलना चाहूँगा, सकाड़ और सरहद संस्था प्लस NH वांचू ट्रस्ट, वहाँ पे सकाड़ और सरहद ने 6 एम्बुलेंस दिए थे और उन एम्बुलेंस को चलाने वाले भी वो कश्मीरी थे. वो कभी मीडिया के सामने नहीं आया. और जब भी आज ये पहली बार नहीं हुआ, सालों से होता है, बहुत सारी दिक्कतें आई वहाँ पे टूरिस्टों को.
हज़ारों टूरिस्ट को, लाखों, बहुत, उनकी मदद एक कश्मीरी ने ही की, किसी गैर ने नहीं की। मिलिट्री ने मिलके, कश्मीर ने मिलके संभाला। लेकिन कश्मीर को अच्छी तरह से जानने की आज़त है, ज़रूरत है। हमें सिर्फ कश्मीर की ब्यूटी नहीं देखनी है, कश्मीर में मिलिट्री नहीं देखनी है, आतंकवाद के नाम से उसको नहीं जाना चाहता है। अगर कश्मीर में सर्वे करेंगे हमें सबसे ज़्यादा 70% लोग जो जिनको इंडिया चाहिए वो मिलेंगे। और वहाँ के जो यूथ है उनको बाहर लाने की ज़रूरत है, उनको अपॉर्चुनिटीज़ देने की ज़रूरत है सर। ये अगदी चीज़ें अगदी होना जावेद ज़रूरी हा है। महत्वाचा मुद्दा आहे. और काश्मीर हा फक्त भूभाग नाही, काश्मीरमध्ये माणसं पण आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अतुल लोंढे, एकूण या विषयाकडे कसं बघता? नाही, आता याच्यामध्ये जसं जावेद वानी मांडतो आहे तशी एक चर्चा अशी पण आहे की तिथे रोजगाराच्या संदर्भामध्ये, म्हणजे हा जो आतंकवाद इतके वर्ष झाला, प्रॉक्झी वॉर जे आहे ते जियाउल्ला खानच्या काळामध्ये झालं होतं की डायरेक्ट वॉरमध्ये आपण भारतासोबत जिंकू शकत नाही, म्हणून असा प्रॉक्झी वॉर आला आणि त्याला कोल्ड वॉरचा पण बॅकग्राऊंड आहे त्याला तसा पाहिलं तर. आपण यामध्ये तिथला जो रोजगार होता पहिलेचा, तो रोजगार गेल्यामुळे बऱ्याच अंशी तरुण जे आहे ते तरुण या फंडामेंटलिझमकडे पैसा मिळतो म्हणून बऱ्यापैकी जातात. रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे किती प्रयत्न असले तरी तसं होत नाही, म्हणून त्यांना एक मर्सिनरी मिळतात, अशी सुद्धा एक चर्चा तिथल्या लोकांशी आपण जेव्हा बोलतो, तिथे प्रत्यक्षात आपण जातो तेव्हा आपल्याला होतानाची दिसते. याच्यामध्ये एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की या निवडणुका ज्या झाल्या, म्हणजे मी राजकीय विषय नाही हा, पण त्यावेळेस जे काही प्रॉमिसेस झाले होते ते किती या वर्षभरामध्ये फुलफिल झाले हा एक विषय आहे. दुसरा, PDP आणि BJPनी सोबत जायला पाहिजे होतं की नव्हतं हा सुद्धा एक दुसरा विषय आहे. आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही आमचं सरकार आल्यावर करू असं म्हणण्यात आलेलं होतं त्याचं प्लॅनिंग मात्र दिल्लीवरनं सुरू आहे की पॅकेज देण्यापेक्षा त्यांना आपण कुठल्या तरी ज्या सुधारणा आहे त्या दिल्लीवरून आणि गव्हर्नमेंटच, म्हणजे दिल्लीचं गव्हर्नमेंट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, तेच याच्यामध्ये सगळं इन्स्ट्रुमेंटल राहील आणि तेच याच्यावर सगळं मॉनिटरिंग ठेवेल जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटपेक्षा. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की जो एक डायलॉग आहे लोकांमधला, कारण पाकिस्तानला कायमची ही भीती आहे की काश्मीर प्रश्न हा जर संपला, काश्मीरच्या अनुषंगाने जर प्रश्न संपले तर कदाचित आपण एकसंघ राहू का, असा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण धर्माच्या नावावर जे राज्य निर्माण झालं होतं, जो देश निर्माण झाला होता, तो 1971 धर्माच्या फिलॉसॉफीला ते फेल गेलं की धर्माच्या नावावर राज्य निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे बलुचिस्तानचा पार्ट आणि सिंधचा पार्ट जो आहे, ही जी भीती आहे, आणि अंतर्गतदृष्ट्या लोकशाही तिथे काही मूळ धरू शकली नाही अजूनपर्यंत. वेगवेगळ्या विंग्सद्वारे तिथे जे आहे ते राजकारण केलं जातं. त्यामुळे त्याला बळी पडण्यापेक्षा काश्मीरमधले, मग खोरं असो की काही असो, जसं देसाई सरांनी म्हटलं की 100 लोक असले तरी महत्त्वाचे, कारण तो पार्टच संवेदनशील आहे भारतामध्ये. आपण बघितलेलं त्याला त्याची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे किंवा सरकारसोबत आपला डायलॉग कुठेतरी कमी झालेला आहे असं वाटू देता कामा नये. एकच शेवटला मुद्दा मी सांगतो की पाळगावकर इंटरलॉकेटर म्हणून तिथे गेले होते, 3 लोकांची टीम गेली होती. त्यांनी आता हा जो जावेद वानी जो सांगतो आहे ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांचं जे फाइंडिंग होतं, जे लोकांशी त्यांनी चर्चा केली, तरुण मुलींशी चर्चा केली, विद्यार्थ्यांशी केली, युवकांशी केली, तर तिथे आझादी ह्या शब्दाचं इंटरप्रिटेशन जे आहे ते वेगवेगळं आलं. म्हणजे कसं, आम्हाला आमचा निर्णय घेता आला पाहिजे, आम्हाला आमची फायनान्शियल ऑटोनॉमी असली पाहिजे, आम्हाला इथे आमचे रोजगार मिळाले पाहिजे. म्हणजे हे आझादी हा जो शब्द आहे, हा जो अतिरेकी वापरतात किंवा पाकिस्तान ज्या पद्धतीनं वापरतो तसा तो ग्राउंडवर नाही आहे, असं जे फाइंडिंग आहे त्या दिलीप पाळगावकर कमिटी जी होती, इंटरलॉकेटर जे होते, त्यांच्या याच्यातून पुढं आलेला आहे. त्यामुळं हा जो डायलॉग जो कमी झालेला आहे सामान्य लोकांमधला, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ जम्मू काश्मीर जो आहे, तो डायलॉग दूर करण्याची गरज आहे. आणि जे म्हणून आपण प्रॉमिसेस केले होते, सगळेच जण उभे राहिले. जेव्हा राजनाथ सिंगांनी मीटिंग बोलवली होती तेव्हा सगळ्याच पक्षाचे लोक गेले होते, सगळे एकसंघपणे उभे आहे. आणि कोणी काश्मीरचं राजकारण केलं त्याच्यापेक्षा आता आपल्याला इथून पुढं कसं जाता येईल हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथला जो यूथ आहे, जम्मू काश्मीरचे जे लोक आहेत, त्यातले काश्मीरचे लोक स्पेशली, त्यांच्यामधला जो आपल्यामधला आणि त्यांच्यामधला जो गॅप आहे, अतुल लोंढे, बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. केशव उपाध्यायांना पण काहीतरी बोलायचं, हेमंत महाजनांनाही बोलायचं आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय काश्मीरमध्ये नेमकं चुकतंय काय, काय केलं पाहिजे, कशामुळे धुमसतंय काश्मीर, आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी सगळे नामवंत आपल्यासोबत आहेत. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी केशव उपाध्यायांना काहीतरी बोलायचं होतं. केशव उपाध्ये, काय तुमचा मुद्दा आहे, बोला. नाही, आमचे मित्र अतुल लोंढे हुशार आहेत. त्यामुळे राजकारण करायचं नाही असं करत करत त्यांनी जी प्रॉमिस त्यांना देण्यात आली होती ती पूर्ण झाली की नाही याचा विचार केला पाहिजे वगैरे असं म्हणत आपलं नेहमीप्रमाणे त्यांनी एक खेळी आपली खेळून गेले.
पण मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मग जर करायचं असेल तर मला राजकारण खूप करता येईल. हा गेल्या 2 वर्षात जणू काय हा काश्मीरचा प्रश्न गेल्या 2 वर्षात सरकारला आला आहे असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. पण मुळात गेले 70 वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे. 2-3 गोष्टी लक्षात पुन्हा पुन्हा घेतल्या पाहिजेत की सातत्याने एक संवाद करण्याचा प्रयत्न सगळ्यांकडून होतो, तो होत नाही असं अजिबात म्हणणं कारण नाही. दुसरं असं की आपण थोडा तरी विश्वास आता किमान वाणीच्या शब्दावर तरी ठेवला पाहिजे. सातत्याने आपण म्हणतो काश्मीर धुमसतंय, काश्मीर धुमसतंय, काश्मीर धुमसतंय. आता तो सुद्धा तिथे आपला जो विद्यार्थी बसलाय तो सुद्धा म्हणतोय की अशा प्रकारचं काही धुमसत नाही, तर काही ठराविक एक किरकोळ लोक आहेत ज्यांना अशा प्रकारची शांतता नकोय, ते संघर्ष करतात. त्यामुळे सरसकट काश्मीरला एका मापात मोजणं मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण सुद्धा थोडंसं टाळलं पाहिजे. त्याचं ओव्हर ग्लोरिफिकेशन. मुळात मगाशी एक शब्द आला की 100 लोक असतील तरी, मी तर म्हणतो 100 पण नाही, 2 लोक जरी अस्वस्थ असतील, अशांत असतील तरी त्यांचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे जतीन देसाईंच्या त्या मताशी मी सहमत आहे. 100 पण नाही, 2 पण असतील तरी. पण जर समोरनं जर संघर्ष येत असेल, समोरनं जर दगड फेकत असेल, तर अशी अपेक्षा आहे का की नाही सगळ्या बाकीचे जे सुरक्षा सैनिक आहेत त्यांनी काही नाही, हात जोडून वावा या छान दगड मारतायत, अशा पद्धतीने ही अपेक्षा आहे का त्यांची? त्यामुळे तशा शेवटी संघर्ष त्या पद्धतीने ज्या जी गोष्ट आवश्यक आहेत त्या पद्धतीने तो हाताळला पाहिजे. त्यासाठी तुम्ही असं करूच नका असं ठरवून काही होणार नाही. ते एक त्यातलं. दुसरं असं आकडेवारी एकदा आत्ताची सांगते, जो आत्ता गेल्या 4-5 गेल्या 2 आठवड्यात तुम्ही संघर्ष सांगताय, त्या संघर्षामध्ये 1100-1200 लोक ही सामान्य नागरिक जखमी झाली आहेत आणि 1600 सुरक्षा सैनिक जमा झालेत. म्हणजे जास्त सैनिक जमा झालेत, जखमी झालेत. हे तर आकडेवारीवरून सुद्धा आपल्याला कळतं, इथं कळतं. त्यामुळे सरकारने ज्या ह्या घटना घडल्या, स्वतः राजनाथ सिंग सगळ्या पक्षांशी बोलले. आता अतुल लोंढेंनी तेही हे केलं की सोनिया गांधी सुद्धा ते बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आल्या पहिल्यांदा मिटिंग घेतली, जेटला वगैरे सगळं बाजूला सोडून ती पहिला मिटिंग घेतली. बरं, दुसरं असं की 24 तास वाया गेले. आता त्यांना आता काय जतीन देसाईंना असं कोणी फोन करून बरं का आम्ही हे केलं बरं का असं काही सांगणं अपेक्षित आहे की मला माहिती नाही. पण सरकार त्या पद्धतीने काम करत असतं. सरकारच्या अनेक स्टेजवर काम करत असतं. कदाचित ते आता दिसणार नाही, पण जे वाजपेयीने सुरुवाती टप्प्यात सांगितलं की इन्सानियतच्या दायरेमध्ये आम्ही सगळी चर्चा करू, इन्सानियतच्या दायऱ्यात चर्चा होईल. पण जर कोणी हैवानियतच्या स्वरूपात उतरत असेल तर त्याच्यासमोर मात्र आम्ही नाही, आम्ही छान वावा अशा पद्धतीने जर कोणी जाईल असं अपेक्षा करत असेल, मला वाटतं ते पण चुकीचं आहे. काही प्रमाणात यांचं ग्लोरिफिकेशन जे चालू आहे काही ठिकाणी, मग ते ज्या वाणीचं ग्लोरिफिकेशन करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला, काही जणांनी इतर काही गोष्टींचं ग्लोरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा आपण टाळला पाहिजे. शेवटी असं आहे की काश्मीरच्या जनतेचा प्रत्येक जण 100 नाही, जतीन देसाई 100 म्हणतात, मी तर प्रत्येक जण म्हणतोय, प्रत्येक एक जण जरी अस्वस्थ असेल तरी त्याचा बरोबर. विचार केशव केलाच उपाध्ये, पाहिजे. केशव पण उपाध्ये, त्याचबरोबर केशव उपाध्ये, तुमचा कुठल्याही मुद्दा गोष्टीचं पोहोचला. ग्लोरिफिकेशन किती करावं अगदी याचं भान सुद्धा तुमचा आपण मुद्दा बाळगलं पोहोचला. पाहिजे. तुमचा मुद्दा पोहोचला. एक लक्षात घ्या, काश्मीर धुमस्त आहे असं आपण म्हणतो आहोत, त्याचं कारण असं आहे की सगळेच जण असं म्हणतात. राजनाथ सिंह असं म्हणतायत, व्यंकय्या नायडूंनी आज असं लिहिलेलं आहे की हे पाकिस्तानचं छुपं युद्ध आहे. अशा प्रकारे जेव्हा भूमिका मांडली जाते तेव्हा ते धुमसणं आपण गंभीरपणे घेतलं पाहिजे. Correct. त्यात 2 माणसं 100 माणसं किंवा काही घडलंच नाही, किरकोळ काहीतरी सुरू आहे असं म्हणता घेतलं कामा नाही, नये. नाही का? तुम्ही म्हणतात की एक माणूस जरी अस्वस्थ असेल तरी दखल घेतली पाहिजे. तुमच्या बोलण्यानंतर इथे एक माणूस अस्वस्थ आहे, अतुल लोंढे, त्यामुळे मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढे केशव उपाध्ये जे म्हणतायत, काय तुमची भूमिका आहे? नाही, केशव उपाध्यांनी जसं मी म्हटलं त्यांना की मला काही राजकारण करायचं नाही आहे, पण जे विषय आहेत ते तर मांडावेच लागतील ना. मी अतिशय सौम्यपणे तो विषय मांडला की जे आपण प्रॉमिसेस केले होते. आता मी आपल्याला सांगतो की व्हॉट्सअपवर कशा पद्धतीची, आता शेवटी काश्मीरी लोक दे आर इंडियन्स, ते आपले भारतीय बांधव आहेत. व्हॉट्सअपवर कसल्या पद्धतीचे मेसेज आले होते की पूर घेताना हे सगळे लोक असे हात मागत होते, हात पुढे करत होते. आणि आता त्या बुरान वाणीचं झालं. बुरान वाणी आतंकवादी होता सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. त्याच्यानंतर काश्मीर धुमसतो म्हणून लोक चर्चा करतात आहे आणि नंतर मग दगडं मारत आहेत काश्मीरी लोक. हे काश्मीरच्या बद्दलचं व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर फिरलेलं आहे, जे नव्हतं फिरायला पाहिजे. आता कोणी फिरवलं कोणी नाही फिरवलं तो मुद्दा वेगळा आहे. पण केशवजी, मी तुम्हाला सांगतो, हे फॅक्ट आहे की पॅकेज द्यावं किंवा न द्यावं ह्याच्यावर झालेला खल PDPमध्ये आणि BJPमध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही जी काही सुधारणा आहे, जे काही बोललेलो आहे ते दिल्लीतून करू, हा एक विषय होता. आणि जवळजवळ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर महबूबा मुफ्ती यांनी सरकार BJP सोबत स्थापन करण्यासाठी घेतलेला कालावधी, याच्यामध्ये काश्मीरी जनतेच्या मनामध्ये काय धुमसत होतं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. मला जर राजकारणच करायचं राहिलं असतं केशवजी, तर मी हे म्हटलं असतं की ज्यावेळेस काश्मीर धुमसत होता त्यावेळेस मोदी साहेब आफ्रिकेत मोझांबिकमध्ये ड्रम वाजवत होते. मी असं बोललेलो नाही. काश्मीरचा मुद्दा हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मिलिटरीने तिथे आपल्या सैनिकांनी तिथे होल्ड करून ठेवलेला आहे. तिथली जी मिलिटरी आहे ती पाकिस्तान विरोधात आणि टेररिस्ट लोकांच्या विरोधात काश्मीरी लोकांचा आणि आपल्या देशाच्या सीमा सुरक्षा करण्यासाठी आहेत. हे सगळ्या देशाला मान्य आहे.
पण अशी परिस्थिती जर होत असेल, 40,000 लोक आहेत, त्यातले बरेचसे लोक बाहेरून आले असतील, बाहेरून पाकिस्तानने पाठवले असतील किंवा अजून काही झालं असेल, तरी पण काही प्रमाणामध्ये जर आपले लोक गेले आहेत, याचा अर्थ कुठंतरी आपला संवाद कमी झालेला आहे. आणि ही जबाबदारी तुमच्या एकट्यांची नाही, सगळ्यांची आहे. पण सरकार म्हणून तुम्ही तिथं असताना ही जी गॅप आहे, ही गॅप वाढलेली आहे. आता एक पॉलिटिकल थॉट जो आहे, जो फॉरेन पॉलिसीमध्ये जे विचारसरणी सुरू आहे, जे आपण वाचा, वर्ल्ड फोकससारखे फार मोठ्या मोठ्या स्तरावर हे लिहिलं जाऊन राहिलेलं आहे की पाकिस्तानबद्दलची भूमिका मात्र सौम्य झालेली आहे, जी आजपर्यंत कुठल्याही सरकारने सौम्य ठेवली नव्हती. अगदी अटल बिहारी वाजपेयीच्या त्यांच्या सरकारने पण सौम्य ठेवली नव्हती, पण या सरकारने अतिसौम्य ठेवलेली आहे. पण भारतीय काश्मीरी जो समुदाय आहे त्याच्या बाबतीतची भूमिका मात्र अतिशय कठोर आहे. आता मी कोणाचं नाव घेणार नाही. आता अनेक लोकांचे काय स्टेटमेंट्स आले आणि मागच्या वर्षभरात भारतामध्ये काय झालं ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. शेवटी काश्मीर असं आहे की काश्मीर म्हणजे काश्मीरमध्ये जरी काही झालं तरी संपूर्ण भारतात शिंक येते, अशा पद्धतीची जी म्हण आहे त्याचं कारणच एवढं आहे की सगळ्यांच्या मनामध्ये तो संवेदनशील असा तो मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मी तो प्रश्न उपस्थित केला. बाकी दुसरं असं काही म्हणणं नव्हतं. नाही तर पाडगावकर सरांच्या जो त्यांचा अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने आपल्याला बरंच काही करायचं आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. दिलीप पाडगावकरांनी सुद्धा आज यावं असा माझा प्रयत्न होता. त्यांनी यायचं मान्य केलं होतं, पण काही कारणामुळे त्यांना जमलं नाही. खरं म्हणजे ते आले असते तर आणखी बरीच तपशीलवार चर्चा करता आली असती. जावेद वनी आपल्यासोबत आहे. जावेद, मुझे बताइए कि सब लोग कह रहे हैं कि डायलॉग जरूरी है, तो आपको ऐसा लगता है कि डायलॉग के लिए और कुछ करना चाहिए, और अगर कुछ करना चाहिए तो वो क्या हो सकता है? पहली बात, अगर इंडिया का कोई आम आदमी मिलिट्री में भर्ती होना चाहता है, उसको साधारण 3 साल लगते हैं भर्ती में होने के लिए. वही बात हम अगर कश्मीर की लेंगे, अगर वहाँ पे इंडिया की आधी फोर्स है, आरआर, सीआरपीएफ, जो भी मिलिट्री फोर्स है वहाँ पे आधी से इतनी सिक्योरिटी होने के बावजूद एक कश्मीरी जवान को हिजबुल मुजाहिदीन के तरफ से 24 घंटों के अंदर गन मिलता है, 24 घंटे के अंदर वो मुजाहिद बन जाता है, वहाँ का मिलिटेंट बन जाता है. ये चीज़ क्यों है? ये हमारी वीकनेस जो है, इसको हमें थोड़ा सा ध्यान देना पड़ेगा. वेपन्स कौन सप्लाई करता है और कहाँ पे इनको वेपन्स मिलते हैं. दूसरी बात, मिलिट्री और कश्मीरियों के बीच में जो कम्युनिकेशन गैप है उसको बढ़ाना चाहिए इन द सेंस, मतलब जितने कश्मीर में मिलिट्री कैंप्स है उससे कम स्कूल कैंपस उन्हीं कैंपस के अंदर बनाना चाहिए. कोई माँ कोई बाप अपने बच्चों को उस कैंप के अंदर छोड़ेगा, भाई ये तुम्हारा स्कूल है, ये अपने हिंदुस्तान का स्कूल है. इससे कम्युनिकेशन गैप बन सकता है, अच्छा बन सकता है. दूसरी बात, एम्प्लॉयमेंट बहुत कम है वहाँ पे. अगर एम्प्लॉयमेंट बढ़ा, इंडस्ट्रीज बढ़ी, लोग इन्वॉल्व होंगे जॉब्स में, काम में, तो झगड़ा करने के लिए टाइम नहीं मिलेगा. तीसरी बात है, वहाँ के जो यूथ है उनको बाहर आने के लिए मौका चाहिए, उनको बाहर अपॉर्चुनिटीज़ चाहिए. हम सरहद में पढ़ते हैं, सरहद सनस्ता में हमको अपॉर्चुनिटी मिली आज. मैं इसलिए मतलब इस तरह बात कर रहा हूँ अपने देश के बारे में. मैं एक गाँव से हूँ, अगर मैं उधर होता तो मेरी सोच शायद दूसरी होती. तीसरी बात यह है कि कश्मीर में जिनके पास पैसे हैं वो कश्मीर छोड़ के आज भी इस जंग में, इतने सारे कठुराई में, इतने सारे मुसीबत में कश्मीर छोड़ के बाहर पढ़ने के लिए आती है. उनका एक ही लक्ष्य है, एक अच्छा इंसान, एक अच्छा हिंदुस्तानी और एक अच्छी ज़िंदगी. वैसे जिनके पास अब पैसे नहीं है वो वहाँ पे ही अटके हुए हैं, उनको कोई अपॉर्चुनिटी नहीं मिलती है, कॉलेजेस बंद है, स्कूल बंद है. बरोबर. जावेद, तुमचा मुद्दा पोहोचला. हेमंत महाजन, अशा प्रकारचे आणखी कुठले उपाय असू शकतात की ज्यामुळे आपण योग्य रस्त्याच्या दिशेनं जाऊ, काय वाटतं? मला जावेद माझ्या जवळच बसलेला आहे. मला वाटलं तो माझीच भाषा फक्त बोलतो आहे. फक्त हेमंत महाजनांच्या ऐवजी जावेद वाणी बोलत होता. तुम्हाला मी 2-3 गोष्टी अगदी पटापट सांगू इच्छितो. तुम्हाला कल्पना असेल की आपल्या सैन्याच्या ज्या रेजिमेंट आहेत त्याच्यामधली जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंट आहे, याच्या सर्वात जास्त बटालियन्स आहेत आणि या सगळ्या काश्मीर बेस्ड आहेत. आणि त्याच्यामधले 60% लोक हे काश्मीर खोऱ्यामधले आहेत. आता मी मराठा रेजिमेंटचा आहे, पण मराठा रेजिमेंटमध्ये मराठा फार कमी आहेत बरं का, लक्षात ठेवा. पण इथे त्यांची ज्यावेळेस जॅकेलाईची रॅली होते, सैनिक भरती करता, तिथे इतकी भयंकर गर्दी होते. पण अनफॉर्च्युनेटली आपला जो कोटा रिक्रुटमेंटचा असतो तो ठरलेला असतो, तो त्याच्यावर जास्त दिला जाऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की आज काश्मीर युवकांना 2 किंवा 3 मोठ्या गोष्टींची गरज आहे.
एक तर एज्युकेशन, ज्यामध्ये जेवढ्या शाळा काश्मीरमध्ये सैन्याने काढलेल्या आहेत तेवढ्या काश्मीर गव्हर्नमेंटच्या पण नाहीत, आपण जरा चेक करा. आणि जेवढ्या लोकांना काश्मीरमधून पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणलं जातं ते सर्वात जास्त इन्स्टिट्यूशनली सैन्य आणतं आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, त्यांना जे जॉब मेकिंग आहे, अनफॉर्च्युनेटली जॉब मेकिंग करता त्यांना तिथे जॉब वाढण्याकरता ग्रोथ तिथे होऊ शकत नाही. तिथे टुरिझम हा एकच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे जॉब वाढू शकतो, किंवा दुसरं IT बेस्ड इंडस्ट्री, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे कमीत कमी लागतं. एक OFC केबल सोडून दुसरं काही लागत नाही. कारण तिथे आता युवकांना शिक्षण हे बऱ्यापैकी मिळालेलं आहे, पण शिक्षण मिळाल्यानंतर जॉब नसल्यामुळे ते दगडफेकीच्या मागे पडत आहेत. कारण शेवटी जॉब जे आहे 10 किंवा 15% मुलांना सुद्धा जॉब मिळू शकत नाही. म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशन जे फक्त 3 गोष्टींनी काश्मीरमध्ये होऊ शकतं. एक तर टुरिझम. मला आज आठवत आहे 1973 मी काश्मीरमध्ये पहिल्या वेळा गेलो होतो. त्यावेळेला काश्मीरमध्ये शिकाऱ्यामध्ये राहायला श्रीनगरमध्ये जागा मिळायची नाही. तुम्हाला कल्पना आहे की शनिवार रविवारी पुण्यामध्ये सिंहगडवरती जाता येत नाही. म्हणजे टुरिझम जर त्या रेटनी वाढलं, ज्या रेटनी ते बाकी देशामध्ये वाढतं आहे, तर त्यांना एक एम्प्लॉयमेंट जनरेशन हे फार चांगलं होईल. बरोबर. हेमंत महाजन तुमचा मुद्दा मिळेल. पोहोचला. एकूणच पर्यटनाच्या अनुषंगाने तुम्ही फारच विस्तारानं भूमिका मांडलेली आहे. शंतनू माळशेकारे आपल्यासोबत आहेत. शंतनू माळशेकारे प्रेक्षक म्हणून आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमात आपण मुद्दाम असा एक प्रयोग करतो की सगळे नामवंत बोलत असतात, पण सर्वसामान्य प्रेक्षक काय विचार करतो, एका प्रेक्षकाचा फोन आपण प्रत्येक कार्यक्रमात घेतो. शंतनू माळशेकारे हा ILS लॉ कॉलेजमध्ये सेकंड इयरला असणारा एक तरुण आहे, विद्यार्थी आहे. शंतनू माळशेकारे, सगळी चर्चा ऐकताय, काय टेक आहे, काय म्हणणं आहे? हॅलो. हा शंतनू बोला. सर, आपण काश्मीरच्या समस्येकडे बघताना मुख्य प्रवाही भारतीय, ज्यांना आपण म्हणतो, आपण सर्व मुख्य प्रवाही भारतीय आहे, आपण ती फक्त एक दहशतवादाची समस्या म्हणून बघतो काश्मीरकडे पाहताना. आणि ते तसं पाहणं अगदी संयुक्तिक ठरणार नाही. काश्मीरमध्ये बाकी बऱ्याच समस्या आहेत. आसपासारखा कायदा आहे जो अत्यंत अमानवी आहे. तिथं मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. आणि अशा परिस्थितीत आपण काश्मीरच्या समस्येकडनं फार एका युनिलॅटरल नजरेतनं बघतो, फार एकाच एककल्ली नजरेतनं पाहतो. हे चुकीचं ठरतं. तिथल्या लोकांच्या समस्या फार वेगळ्या आहेत, हे समजून घेतलं पाहिजे आपण. तिथल्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणं, स्थानिक संस्थांना स्वायत्त करणं, किंवा भारतीय राज्यघटनेत जी प्रस्तुत केलेली आपली विकासाची संकल्पना आहे ती तिथं अजून अवतरलीच नाही. आणि अशा परिस्थितीत आपण तिथल्या लोकांकडनं सहकार्याची अपेक्षा करणं हे फारच अति होईल. कारण की त्यांच्या अपेक्षा फार वेगळ्या आहेत. जे विकासाची साधी त्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही. अगदी म्हणजे आसपासारख्या कायद्यांमुळे तिथल्या मानवी हक्कांची पायमल्ली होती. आणि तुमचं दर किलोमीटरला 7 वेळा चेकिंग होतं वगैरे वगैरे. म्हणजे अशा बऱ्याच समस्या आहेत. त्यामुळे आपण ते फक्त एक आर्मीचा प्रॉब्लेम किंवा सुरक्षेचा प्रॉब्लेम न पाहता एक विकासाची समस्या म्हणून पाहिलं पाहिजे. आणि तिथल्या लोकांना विश्वासात घेणं हे फार सर्वात अगदी शंतनू, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तो मुद्दा पोहोचला. तुम्ही आमच्या सोबत राहा, कारण ही चर्चा आपण करतो. हेमंत महाजनांना मगाशी काहीतरी बोलायचं होतं. हेमंत महाजन, हा केवळ जमिनीचा, भूभागाचा मुद्दा नाहीये, ही माणसांची समस्या आहे. या अंगाने विचार केला पाहिजे असं वाटतं का? तुमचं म्हणणं 100% खरं आहे, पण आता या ज्या विद्यार्थ्यांनी जे पॉईंट मांडले ते फारसे बरोबर नाही. तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो, कुठलंही सरकार काश्मीरमध्ये गेले 70 वर्ष असो, सगळ्यांनी काश्मीरला जेवढी आर्थिक मदत केलेली आहे ती महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीपेक्षा 15 पटी जास्त आहे. मी रिपीट करतो, 15 पटींनी जास्त आहे. तेच तर मी सुरुवातीला म्हणालो की पॅकेज देणं म्हणजे विषय संपला. ही तर गोची झाली आहे. अडचण हीच आहे. पुढे ऐका. मला हे सांगायचं आहे, हे जे पैसे प्रॉब्लेम नाही आहे, पैसे आहेत की त्याचा जो चांगला वापर केला पाहिजे ते कोण करणार? ते करायला पाहिजे काश्मीरी राज्यकर्त्यांनी, ते करायला पाहिजे काश्मीरच्या ब्युरोक्रेसीनी. तुम्ही आत्ताच पंचायती राज्याविषयी बोलला. पंचायती राज्य तिथे आहे, पण दुर्दैवाने 85% जो पैसा आहे हा करप्शनमध्ये जातो. आज करप्शन महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, त्यात काही डाऊट नाही.
पण आपल्याकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वे सारखा पण हेमंत रस्ता महाजन मला बनतो. हे कळत नाही. हेमंत त्याची महाजन किंमत- तुम्ही जे मुद्दे मांडताय ना त्या मुद्द्यांना काही अर्थ नाहीये. हेमंत महाजन, माझा साधा प्रश्न असा आहे की तो असं म्हणतोय, तो मुलगा मगाचा तरुण, की माणसं तिथली महत्वाची आहेत आणि त्या लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. आता यात काय चुकीचं हे मला कळलेलं नाहीये. तुम्ही जे सांगतात हा प्रश्न जगात सगळीकडे आहे, अहो. भारतात सगळीकडे आहे. ऐका, भारतात आवटे सगळीकडे साहेब. आहे. भ्रष्टाचार, पैसा कुठे जातो हे सगळीकडे आहे. आवटे लोकांच्या, ऐका जरा माझं, लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे मूलभूत आहे असं कोणी म्हणत असेल तर त्यात हेमंत महाजन चूक काय, हा माझा प्रश्न आहे. आता बोला. नाही, मी असं म्हटलंच नाही की लोकांच्या मनामध्ये विश्वास करणं हे चुकीचं आहे असं मी कधीच म्हटलं नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणण्याचा प्रयत्न करत होतो की लोकशाहीमध्ये जी अंमलबजावणी करायची आहे, गव्हर्नमेंट प्लॅनची, मग ती नोकरी तयार करणं असो की राज्यकारभार चांगला करणं असो, हे काम काश्मीरी राज्यकर्त्यांचं आहे. की केंद्र सरकार काही जाऊन तिथे हे करत नाही ना. आता आजकाल केंद्र सरकारच्या हेमंत महाजन, तुम्ही काही केंद्र रेल्वे सरकारचे प्रोजेक्ट प्रवक्ते आहे. नाही आहात, एक लक्षात घ्या. मी तुम्हाला असं म्हणतोय, तुम्ही जे मगाशी वाक्य वापरलं शंतनू माळशिकारे जे बोलला तरुण, ते चुकीचं आहे. ते मला काही साहेब, मी बरोबर, बोलतो ऐका ना. ते एक सेकंद, शंतनू माळशिकारे जे बोलले नाही, ते नाही, बरोबर नाही, 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 ते चुकीचं आहे असं तुम्ही बोललात. नाही. ते चुकीचं काय आहे जरा नाही, मला नाही. सांगा. ते चुकीचं काय आहे? शंतनू माळशिकारे जे बोलले त्यात चुकीचं काय आहे? ते सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांनी म्हणायचा प्रयत्न केला की इथे राज्यकारभार चांगला चालवला जात नाही, इथे डेव्हलपमेंट होत नाही. हे काय बोलणं माझं काम नाही आहे. त्याकरता राजकीय पक्षाचे 3 जण तिथे आहेत, त्यांना तुम्ही विचारा, ते जास्त चांगलं सांगू शकतील. पण मी एवढं सांगायचा प्रयत्न करतो की आज काश्मीरमधली जी ब्युरोक्रेसी आहे ही 100% काश्मीरी आहे. ठीक आहे ना. तर जर अंमलबजावणी ठीक झाली नसेल तर तो ब्लेम त्यांना करा, हेच मला सांगायचं आहे. हे जे आहे ना, हे तर फार भयानक वाक्य आहे. हे फार भयानक वाक्य आहे. काश्मीरी ब्युरोक्रेसी जबाबदार आहे म्हणजे काय भयानक आहे? काश्मीरींचा प्रॉब्लेम काश्मीरींचा आहे. शंतनू माळशिकारे, तुम्ही ही चर्चा ऐकताय आणि हेमंत महाजन काय बोलतायत ते म्हणाले की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत ते बोलतील, पण ते त्याहून जास्त बोलतायत. शंतनू माळशिकारे, तुमचं हेमंत महाजनांच्या मुद्द्याबद्दल काय म्हणणं आहे? शंतनू माळशिकारे. सर, मला त्यांचा मुद्दा अगदी व्यवस्थित ऐकू आला आवटे नाही. साहेब, मला एक सेकंद, बोलायचंय. एक सेकंद, ऐका यांचा मुद्दा ऐका, बोला. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा मुद्दा चुकीचा आहे आणि एवढे पैसे आहेत काश्मीरमध्ये, ब्युरोक्रेसी नाही, नाही, काश्मीरच्याच असं- लोकांची आहे, त्यांनी त्यांचं भलं करावं, उगाच विकासाच्या अनुषंगानं राज्यकर्त्यांना दोष द्यायचं काही कारण नाही वगैरे वगैरे ते बोललेले आहेत. शंतनू माळशिकारे, काय म्हणणं आहे? सर, माझं इतकंच म्हणणं आहे की काश्मीरचा युवक दगड का उचलतो, काश्मीरचा युवक 100 रुपयांसाठी दगड का उचलतो, काश्मीरचा युवक 200 रुपयांसाठी दगड का उचलतो. याचं एक साधं असं कारण आहे की तिथे आपण त्यांना रोजगाराच्या सुविधा नाहीत, व्यवस्थित रोजगाराच्या सुविधा नाहीत, व्यवस्थित विकास झालेला नाही. हे अगदी म्हणजे सर्व ज्ञात आहे. म्हणजे हे मी सांगण्याची गरज नाही, भारत सरकारचे विविध रिपोर्ट सांगतात. आणि अशा परिस्थितीत त्यात आपण तिथं एक आर्मीची तैनाती करतो, अशा सुरक्षा संस्थांची तैनाती करतो, जे बऱ्याचदा, मी पूर्ण आर्मी संस्थेला दोष देत नाही, पण माझं इतकंच म्हणणं आहे की अशा वेळेस ज्यावेळेस तिथले आर्मीतली काही लोक बलात्कार करतात किंवा तिथं शूट आउट होतो सामान्य नागरिकांचा, आणि अशा वेळेस मग आवटे साहेब, मला बोलायचं याच्यावरती. अशा वेळेस बरोबर. शंतनू, तुमचा मुद्दा पोहोचला. आर्मीला सुद्धा काही होली काऊ मानायचं कारण नाही. पण एक सेकंद, केशव उपाध्यायनं काहीतरी बोलायचंय. केशव उपाध्याय आवटे बोला. साहेब, मला बोलायचं. केशव उपाध्याय बोला. नाही, आवटे साहेब, मला खरंच एक गोष्ट आश्चर्य वाटलं. तसे तुम्ही नेहमी तटस्थ म्हणून असता, पण आज तुम्हाला ज्यांनी काम केलं काश्मीरमध्ये, ज्यांना अनुभव आहे, त्यांची मदत तुम्हाला महत्वाची वाटत नाहीत. आता हे किती पुण्याच्या बाहेर किती वेळा गेले होते मला माहिती नाही, काश्मीर त्यांनी किती वेळा माहित नाही. केशव उपाध्याय, IQ बातमीवरती, तुमचा IQ मुद्दा चर्चेवरती मांडा, तुमचा ती मुद्दा त्यांची मांडा. मतं इथे सांगतात आणि ते तुम्ही मतं बरोबर आहेत केशव असं उपाध्याय, म्हणताय. तुमचा माझा मुद्दा मांडा. एक माझा मुद्दाच मांडतोय. मुळात असं आहे की म्हणजे माझा मुद्दा हाच आहे की शेवटी ज्यांनी काश्मीरमध्ये काम केलं ते तुम्हाला महत्वाचे वाटत नाहीत. तुम्ही म्हणताय महाजन तुम्ही चुकला, तुम्ही महाजनांवरती खोडून, म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने खोडून काढताय आवटे साहेब. मला खरंच धक्का बसला तुमच्याबद्दल. म्हणजे ही अशी अपेक्षा तुमच्याकडून नव्हती माझी. त्यातला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या विषयामध्ये असा आहे की आता महाजन साहेबांनी काय सांगितलं की त्यावेळी 15 पट पैसे इथून केंद्राकडे. मगाशी लोंढे साहेब म्हणले संवाद कमी झालाय.
अहो 70 वर्षात निधी जातोय, तो निधी नीट पोहोचला नसेल तर त्याची जबाबदारी 2 वर्ष सरकार कशी येते हो? त्यामुळे संवाद जर कमी झाला असेल तर तो गेल्या 70 वर्षापासून संवाद कमी आहे. जो पैसा जातोय तो पैसा नीट का विकासासाठी गेला नाही हा प्रश्न जर महाजनांनी उपस्थित केला तर तो चुकीचा कसा त्यांना म्हणता येईल? तुम्हाला फारच भयंकर आहे तुम्ही महाजन, असं तुम्ही कसं काय? म्हणजे मला साधा एक सामान्य काय कार्यकर्ता म्हणून हा ऐका प्रश्न मला केशव पडतोय. उपाध्ये मुळामध्ये असं आहे की तुमच्या या प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर मी दुसऱ्या देतो, कारण विषयाशी तुम्ही आपल्या माझ्याबद्दल विचारलेलं आहे म्हणून मी एक सांगतो. माझं पूर्ण होऊ द्या. हा, बोला, माझं बोला, पूर्ण बोला, होऊ द्या. बोला, केशव उपाध्ये बोला. माझं पूर्ण तर करू द्या. तिसरं त्यातलं असं आहे की ते म्हणाले की तो काश्मीरमधला युवक 100 रुपयासाठी दगड का उचलतो याचं इतकं वरवरचं विश्लेषण करून चालणार नाही. आज इसिस सारख्या संघटनामध्ये अतिशय उच्च घरातल्या, अतिशय आर्थिक सक्षम घरातल्या, अतिशय शैक्षणिकदृष्ट्या अतिशय शिकलेले मुलं सुद्धा तिथे आहेत. याचा आणि त्याचा केवळ 100 रुपयाच्या दगडाशी असं वरवरचं विश्लेषण करणं मला वाटतं योग्य होणार नाही. आवटे साहेब, थोडं नीट विश्लेषण केलं पाहिजे आणि जे तिथे घेतलंय त्यांना किमान सन्मान तरी आपण दिला पाहिजे. केशव उपाध्ये सन्मान सगळ्यांनाच आहे. ऐका, केशव उपाध्ये तुमचा मुद्दा पोहोचला. शेवटी मुद्दा असा आहे का, मुद्दा असा आहे मुळामध्ये 70 वर्ष या लोकांनी काय केलं किंवा 60 वर्ष काय केलं हा प्रश्नच नाहीये. सगळ्या सरकारांचं अपयश आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. पण जेव्हा हे अपयश काश्मीरी प्रशासनाचं आहे आणि ते काश्मीरमधलेच लोक प्रशासनामध्ये आहेत त्यामुळे त्यांचंच अपयश आहे, अशा प्रकारची जेव्हा भूमिका मांडली जाते तेव्हा त्याबद्दल मात्र बोलावं लागतं. म्हणून मी बोललोय याच्यामध्ये या सरकारचं चूक आहे त्या सरकारचं चूक आहे हा मुद्दाच नाहीये. अतुल लोंढे बोला. नाही, आता असं आहे की केशव हा बीजेपीचा भाजपाचा प्रवक्ता आहे की महाजनांचा, हा एक प्रश्न उपस्थित झाला. पण ठीक आहे, हरकत नाही. नाही, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते बॉर्डर स्टेट आहे. नाही, महाजनचा प्रवक्ता नाही मला. बरं ठीक आहे, ठीक. नाही, प्रश्न असा आहे की अतुल लोंढे वेळ संपत आला. अनेक मुद्द्यांमधले 1-2 मुद्दे त्या तरुणांनी मांडले. आता त्याला तिथलं माहीत नसेल की स्वायत्त संस्था आपण एवढ्या निवडणुका घेतलेल्या आहे, तिथे अधिकार दिलेले आहे, तिथल्या लोकांना जास्तीत जास्त प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या निवडणुकांमुळं जगभरामध्ये आपला जो मुद्दा आहे तो गेला आहे की काश्मीरचे लोकांना भारतासोबतच राहायचं आहे, भारताचा तो अविभाज्य घटक आहे. आणि 1995 साली जे शेवटलं भाषण होतं पी.व्ही. नरसिंहरावांचं लाल किल्ल्यावरचं, त्यांनी सांगितलं होतं की काश्मीरचा जर कुठला मुद्दा भारताच्या अनुषंगानं उरला असेल तर तो फक्त जो POK आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे, तो भारतामध्ये सामील करून घेणं एवढाच मुद्दा उरलेला आहे. एवढं ठामपणे त्यांनी सांगितलं होतं. मला वाटतं सगळेजण त्या मुद्द्याशी सहमत आहेत. POK आणि आपला इंडियामध्ये आपला जो काश्मीर आहे त्याच्यामध्ये आपल्या इकडली डेव्हलपमेंट जी आहे त्याच्या तुलनेमध्ये खूप चांगली झालेली आहे, असं तिथले लोक जे आहे स्वतः जे बॉर्डर क्रॉस करून इथे सगळे पर्चेसिंग करायला येतात, राजुरा, पूंछ वगैरे त्या सगळ्या बॉर्डर एरियामध्ये, ते सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. मुद्दा असा आहे की लोक एवढी भडकलीत का, असं का इथले जे लोक आहेत, जे तटस्थ लोक आहेत, मी म्हणत नाही की जे आपण इतक्या वर्षात कमवलं होतं हे या 1.5-2 वर्षामध्ये गमवलं असं लोक का म्हणत आहेत. आणि भारतामध्ये आपण जे वातावरण तयार केलं त्या वातावरणाच्या विरोधामध्ये तिथल्या लोकांमध्ये कुठं काही अविश्वास निर्माण झालेला आहे का, ह्या असे अनेक मुद्दे जे आहेत ते अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना बसून त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यामधून बाहेर कसं येऊन त्या लोकांना या प्रोसेसमध्ये कसं सम्मिलित करून घेता येईल त्याचा विचार करावा. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. हे केवळ 2 वर्षांचं नाही, खरं म्हणजे 60-70 वर्षांचं सगळं आहे. केवळ या सरकारवर किंवा काय अशा प्रकारे ब्लेम गेम करून चालणार नाही. माझा वेळ संपत आलाय. जतीन देसाई, शेवटचे 30 सेकंद आहे, तुमचा मुद्दा मांडा. मला असं वाटतं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काश्मीरचा जो काही प्रश्न आहे तो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न ज्या स्वरूपानं नाही त्याच स्वरूपानं तो पॅकेजचा प्रश्न देखील नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पॅकेजने काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. आपण लक्षात घ्या की मला असं वाटतं की कुठेतरी की काश्मीरची जे काही जनता आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्या सगळ्यांशी बोललं पाहिजे आणि म्हणून हुर्रियतशी देखील बोललं पाहिजे. राजनाथ सिंग त्या ठिकाणी गेले, राजनाथ हुर्रियतशी बोलले नाही, कुठेतरी सगळ्यांशी बोललं पाहिजे. काश्मीरबद्दल बोलतो तेव्हा काश्मीर विषयी बोलतच नाही, म्हणजे देशाचं सार्वभौमत्व म्हणून काश्मीर विषयी बोललं जातं, प्रखर राष्ट्रवादातनं काश्मीरबद्दल बोललं जातं, धार्मिक आक्रमकतेतून काश्मीरविषयी बोललं जातं, पण काश्मीरविषयी बोललं जातं. काश्मीर हा भूभाग नाही, तिथे जिवंत माणसं आणतात, त्यांचंही काही म्हणणं आहे हे लक्षातच घेतलं जात नाही. आज केंद्रात आणि काश्मीरात भाजप सत्तेमध्ये आहे. एक काळ होता काश्मीर असं म्हटलं की भाजप कमालीचं आक्रमक होत असेल. आता मात्र अगदी उलटी भूमिका असलेल्या PDP सोबत त्यांना काश्मीरमध्ये आघाडी करावी लागली. काश्मीर धुमसत असताना आपलं नक्की चुकलं काय याचा विचार करावा लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीरात गेले आणि ते जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे. राजनाथ म्हणाले आपल्याला काश्मीर सोबत भावनिक बंध दृढ करायचे आहेत. हे नातं काम चलावू आणि गरजेपुरतं नाही. काश्मीर समस्येवर काही उपाय असेलच ना तर तो हा आहे. बुरहान वानीच्या अंत्यविधीला ज्या संख्येनं लोक आले त्या संख्येचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे एका दहशतवाद्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांनी येणं
काही तरुणांना तो रोल मॉडेल वाटणं हे काश्मीरात सुद्धा अपवादात्मक आहे. याची कारणं आपण शोधणार की नाही? काश्मीरसाठी पॅकेज जाहीर केलं की काम झालं, हा गैरसमज प्रत्येक सरकारचा असतो. दुसरा गैरसमज आहे तो असा की लष्कर आणि सुरक्षा दलं काय तो तोडगा काढतील. या दोन्ही गैरसमजांनी काश्मीरचं कमालीचं नुकसान केलं. हे पेलेट गनच्या वापराचा फेरआढावा घेण्याचं राजनाथ सिंहांनी मान्य केलं आहे, पण तेवढ्यानं प्रश्न सुटणार नाही. काश्मीरात आगडोंब उसळला आहे आणि या आगीत तेल घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतंय हे काही लपून राहिलेलं नाही. आज व्यंकय्या नायडूंनी मी सांगितलं की जाहीरपणे त्यांनी लेख लिहून हे केलेलं आहे. पाकिस्तानचं छुपयुद्ध असं नायडू म्हणतायत, MJ अकबर म्हणतायत. काश्मीरच्या घटनेतलं 147B कलम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतं काश्मीरची संपूर्ण घटना बदलता येईल, पण या राज्याला भारताचा अविभाज्य भाग बनवणारं कलम जे 3 ते बदलता येणार नाही, अशी तरतूद आहे. पाकिस्तानचा तुकडा पडून बांगलादेश वेगळा झाला, मात्र काश्मीरचा प्रश्न चिघळवण्यासाठी पाकिस्ताननं नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे सुद्धा काश्मीर हा कायदेशीरदृष्ट्या भारताचा भाग आहे या वास्तवामध्ये फरक पडला नाही. काश्मीरची वेगळी घटना या अंगानं महत्त्वाची आहे. ती घटना कुठल्या स्थितीमध्ये आली आणि तेव्हाचा घटनाक्रम काय होता हे लक्षात घेऊन त्यावर बोललं पाहिजे. अनेकदा इतिहासाच्या अज्ञानातून आपण काश्मीरच्या घटनेसंदर्भात बोलत असतो. काश्मीरचं राजकारण होऊ नये ही अपेक्षा रास्तच आहे, पण आजवर ज्यांनी काश्मीरचं फक्त राजकारणच केलं ते आज सत्तेमध्ये आहेत हेही आपण विसरून चालणार नाही. एनिवेज, एका रात्रीत या प्रश्नावर उत्तर निघणार नाही. हा पल्ला फार लांबचा आहे आणि राजनाथ सिंह म्हणतात त्याप्रमाणे संवाद हेच एकमेव वाहन आपल्याकडे आहे. मात्र काश्मीरमध्ये माणसं राहतात हे भान त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. किंबहुना तीच पूर्वअट आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. मगाशी मी थोडं आक्रमकपणे प्रतिवाद केला असेल तर आय एम व्हेरी सॉरी हेमंत महाजन. चर्चेमध्ये काही वेळा अशा आक्रमकपणे आपण बोलत असतो, त्यामुळे ते व्यक्तिगत स्वरूपामध्ये कोणीच घ्यायचं काही कारण नाही. सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.